रोज उठलं की एकच प्रश्न, आज टिफिनसाठी काय बनवायचं? मग तो मुलांसाठी असो किंवा नवऱ्यासाठी. तर मग आज बनवूयात भरली सिमला मिरची. त्यासाठी छोटी आणि पातळ सालाची सिमला मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि देठ कट करून आतमधल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या. त्यानंतर मसाला बनवून घ्यायचा. त्यामध्ये सुकं खोबरं, शेंगदाणे, धने, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, जिरे, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं. त्यानंतर मसाल्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि तयार मसाला मिरचीमध्ये छान स्टफ करून घ्यायचा. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग घालून वरून भरलेल्या मिरच्या टाकून परतून घ्यायच्या आणि नंतर झाकण ठेवून 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. त्यानंतर उरलेला मसाला आणि थोडंसं पाणी घालून परत एकदा 5-10 मिनिट शिजवून घ्या. आपली टिफिनसाठी झटपट अशी भरली सिमला मिरची तयार आहे.